या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। मध्य रेल्वेने 17.19 लाख प्रकरणातील अनधिकृत आणि विना तिकीट प्रवाशांकडून 100 कोटींहून अधिक रुपये दंड वसूल केलाय। सोलापूर विभागात 1.4 लाख प्रकरणांमधून 5.1 कोटी रुपये दंड रूपाने मिळालेत। आर्थिक वर्ष 2025-26 एप्रिल ते ऑगस्ट 25 या कालावधीत हे लक्ष्य रेल्वेनं साध्य केलंय। मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 25-26 एप्रिल ऑगस्ट 25 या दरम्यान कामगिरी केलेली आहे। या काळात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी टीमनं तिकिटाशिवाय अयोग्य तिकिटासह किंवा अवैध प्रवास करणाऱ्या 17.19 लाख प्रवाशांना ताब्यात घेतलंय। 100.50 कोटी विक्रमी दंड वसूल केलाय। ऑगस्ट 25 महिन्यात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकानं 2.76 लाख प्रवाशांना विना तिकीट वैध तिकिटाशिवाय प्रवास करताना ताब्यात घेतलंय। ऑगस्ट 24 तुलनेत ही 18% वाढ झाली। ऑगस्ट 25 मध्ये विना तिकीट वैध तिकिटांशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून 13.78 कोटी रुपये दंड वसूल केलाय। ऑगस्ट 24 मध्ये या दंडाची रक्कम 8.85 कोटी रुपये होती। त्यामुळे 55% जास्त वाढ यामध्ये दिसून आली आहे। भुसावळ विभागात 4.34 लाख 36.93 कोटी प्रकरणातून रुपये निर्माण झालेत। मुंबई विभागात 7.3 लाख 29.17 कोटी रुपये या प्रकरणामधून तयार झालेत। नागपूर विभागात 1.85 लाख प्रकरणांमधून 11.44 कोटी रुपये, पुणे विभागात 1.89 लाख प्रकरणांमधून 10.41 कोटी रुपये, सोलापूर विभागात 1.4 लाख प्रकरणांमधून 5.1 कोटी रुपये, मुख्यालयात 1.4 लाख प्रकरणातून 7.54 कोटी रुपये। योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून सन्मानपूर्वक आणि जबाबदारीनं प्रवास करावा, जेणेकरून असुविधा आणि दंड टाळता येईल। प्रवाशांना आरामदायी व सन्मानपूर्वक प्रवासी सेवा देण्यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे। योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक। आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्ये। सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स। आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। तो फिर इस बार की खरेदी सिर्फ इक्बाल फैशन में ही। इक्बाल फैशन, बेगमपेठ मार्केट, सोलापुर।